नमस्कार. समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुतींपैकी मनपाडाळे या ठिकाणी आपण कसं जाऊ शकतो, हे आपण वरच्या मॅपमध्ये बघू शकतो. रामदास स्वामींनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक मारुतीची मंदिरं बांधली, पण त्यातल्या आपल्याला जे 11 सुपरिचित आहेत, त्यातला कोल्हापूर जिल्ह्यातला मनपाडाळेचा हा मारुती आहे. तिथे जायचं कसं हे आपल्याला सहज लक्षात येईल. बलोपासनेचं रामदास स्वामींना विशेष महत्त्व होतं, ते समाजात रुजावं या हेतूने त्यांनी मारुतीरायाची मंदिरं बऱ्याच ठिकाणी बांधली. आम्ही ज्या दिवशी मनपाडाळेला गेलो त्या दिवशी शनिवार होता, त्यातून श्रावण महिना असल्यामुळे आजूबाजूच्या गावातून एसट्या किंवा प्रायव्हेट गाड्या घेऊन बरीच लोक दर्शनाला आलेली होती. मनपाडाळेचं ग्रामदैवत सुद्धा मारुतीराय आहे, त्यामुळे रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या मारुतीचं मंदिरात जाताना आपल्याला जायचं कसं हे कोणाला विचारावं लागत नाही, तर गावातल्या लोकांनी त्या मारुतीच्या मंदिरात जायचं कसं हे दाखवणारे दिशादर्शक फलक किंवा आपण ज्याला फ्लेक्स म्हणतो, ते फ्लेक्स या गावात ठिकठिकाणी लावलेले आहेत. त्यामुळे कोणालाही न विचारता 5 ते 6 मिनिटात आपण जिथे गाडी लावतो तिथून आपण मारुतीरायाच्या मंदिरात पोहोचू शकतो. जुन्या नव्या पद्धतीची बैठी घरं, काही ठिकाणी रिन्युएशन केलेली घरं, असं संमिश्र स्वरूपाचं वातावरण या मनपाडाळे गावात आहे. पण कोल्हापूरच्या वातावरणात आल्याचा फील आपल्याला या गावात आल्यानंतर आल्याशिवाय राहत नाही. शनिवार असल्यामुळे, मारुतीचा वार असल्यामुळे आणि बरीचशी गर्दी असल्यामुळे गावातल्या लोकांनी मारुतीरायाला लागणाऱ्या किंवा आवडणाऱ्या वस्तू घेऊन छोटे छोटे स्टॉल मांडलेले आपल्याला यावेळी दिसत आहेत. कुरमुऱ्याचे लाडू, पेढे किंवा प्रसादाचं इतर सामान घेऊन ही मंडळी बसलेली आहेत आणि येणारे भाविक सुद्धा जे जे त्यांना हवं आहे ते घेऊन मंदिरात जात आहेत. रुईचे हार, तेल, उडीद अशा सुद्धा गोष्टी या ठिकाणी सहज उपलब्ध होत्या. समर्थ रामदास स्वामींनी दक्षिणेकडे जाणाऱ्या या वाटेवरती 11 मारुतींची स्थापना केली, याचं काहीतरी निश्चित कारण असणार. जेवढी गर्दी रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या इतर मारुतींच्या मंदिरात गेलेलो असताना होती, त्याच्यापेक्षा जास्त गर्दी या ठिकाणी मला बघायला मिळाली. अनपेक्षित होती, पण ही गर्दी बघून जरा बरं वाटलं की रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या मारुतीच्या दर्शनाला एवढी लोक येत आहेत, हे बघून आनंद झाला. या मंदिराच्या प्रवेशद्वारावरती जे जे 11 मारुती स्थापन केलेत त्याचा टेंटेटिव्ह मॅप आणि हे 11 मारुती कुठले याची माहिती सुद्धा या भिंतीवरती कोरलेली आहे. या मनपाडाळेच्या मारुतीच्या मंदिराचं व्यवस्थापन किंवा नियोजन कोण करतं याची माहिती यावेळेला काही मला मिळाली नाही, पण आजूबाजूचा परिसर आणि वातावरण अतिशय मोकळं आणि सुंदर होतं. पावसाळा असूनही आम्ही गेलो तेव्हा जरा वातावरण मोकळं असल्यामुळे शांतपणे आणि मनमोकळेपणाने मारुतीरायाचं दर्शन घेता आलं. आता आपण मारुतीरायाच्या मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहोत. जसं मगाशी म्हटलं तशी भाविकांची भरपूर गर्दी होती, त्यामुळे आपण आणलेलं प्रसादाचं सामान मारुतीरायाला अर्पण करण्यासाठी प्रत्येकाची लगबग चालू होती. हा जो आपण समोर बघतोय तो रामदास स्वामींनी स्थापन केलेला मारुतीराय आहे. 5-5.5 फुटाची मूर्ती आहे. शेपटीचं बघितली तर डोक्यावरून ती दुसऱ्या बाजूला आलेली आहे आणि पायाशी कुबडी ठेवलेली आहे. रामदास स्वामींनी स्थापन केलेला मारुती म्हणून कदाचित ही खूण असावी. मगाशी जसं म्हटलं तशी दक्षिणेकडे जाणाऱ्या वाटेवरती ही मंदिरं स्थापन करण्यामागे रामदास स्वामींचा निश्चित काहीतरी हेतू असणार. शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या संवादातून किंवा स्वराज्याच्या भल्यासाठी त्यांचं काहीतरी नियोजन असणार आणि त्या हेतूनच त्यांनी ह्या मंदिराची स्थापना केलेली असणार, एवढं मात्र निश्चित आहे. त्याच रामदास स्वामींच्या आणि शिवाजी महाराजांच्या भेटीचा सुंदरसा फोटो किंवा चित्र या भिंतीवरती रेखाटलेला आहे. सोबत काही संदेश, उपदेश सुद्धा या मंदिराच्या गाभाऱ्यात लिहिलेले आपल्याला दिसतात. गाभारा हा अतिशय स्वच्छ, इकडचं नियोजन, टापटीपणा सुद्धा अतिशय उत्तम आहे. मगाशी जी कुबडी म्हटली ती ह्या फोटोमध्ये किंवा या दृश्यांमध्ये आपल्याला सहज दिसून येईल. परत एकदा मारुतीरायाचं डोळे भरून दर्शन घेतलं. बरेच भाविक या ठिकाणी आलेले होते. मारुतीरायाचे मंत्र, स्तोत्र चालू होती गाभाऱ्यात. हा रामदास स्वामींचा एक आणखीन फोटो भिंतीवरती काढलेला आहे आणि त्याच्या आजूबाजूला जे 11 मारुती रामदास स्वामींनी स्थापन केले ते सुद्धा छोटे छोटे असे रेखाटले आहेत. आलेल्या भाविकांची जी काही सेवा चालू होती त्या सेवेत थोडा वेळ सहभागी झालो. मारुती स्तोत्र, पंचमुखी हनुमान स्तोत्र चं उच्चारण करणं चालू होतं मंडळींचं. त्याचा आस्वाद घेत मारुतीरायाला परत एकदा नमस्कार करून जवळच असणाऱ्या सगळ्यात छोट्या मारुतीला, रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या सगळ्यात छोट्या मारुतीला, त्याला झोळीतला मारुती सुद्धा म्हणतो, त्या पारगावच्या मारुतीच्या दर्शनासाठी आम्ही रवाना झालो. जय श्रीराम.